हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. 18 दिवसात 18 अध्याय ह्या आपल्या उपक्रमात. तर आपण आपलं मंगलाचरण आधी घेऊया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर घ्या माताजी पुढची स्लाइड. तर पण आता पुढे करूया. बघूया. 15व्या अध्यायातला हा श्लोक आहे. पाठ करा आणि थोडे क्विज सोडून पूर्ण करा, म्हणजे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट घेऊ शकाल. तर वाचूया आपण हे. हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहन च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहम. हरे कृष्ण. महत्वाचा श्लोक आहे. वाचा माताजी. महत्वाचा श्लोक मी आहे. प्र... हरे कृष्ण. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे मी जाणण्यायोग्य आहे. निस्संदेह वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हा तर हा श्लोक कधी विसरू नका तुम्ही. गीता शिकली आहे तर 15वा अध्याय 15वा श्लोक इथे सगळं त्यांनी क्लिअर केलेलं आहे बघा. इथे प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत ना. मग परमात्मा ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत आणि आपल्याला स्मृती ज्ञान म्हणजे आपल्याला ही सगळी जी आठवणीत ठेवतोय सगळं, म्हणजे ही स्मृती ज्ञान मिळवतो, वापरतो बुद्धी ज्ञान आणि विसरूनही जातो. विस्मृती म्हणजे मागच्या जन्मांमधलं हे सगळं कोण देतं? कृष्ण देत असतात. पुन्हा वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहे? ते आहे. वेदांचं ज्ञान ब्रह्मांना त्यांनी दिलंय. हा आणि अ, वेदांचे ज्ञाते म्हणजे वेद सगळ्यात जास्त वेद त्यांनीच निर्माण केले, त्यामुळे त्यांनाच ते ज्ञान सर्वात जास्त आहे. त्यांच्यापेक्षा जास्त वेद कुणाला समजू नाही शकत. हा घ्या घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण कधी विसरू नका, शरीराचा रथ आहे आपल्या. हा सतत शिकतोय आपण शरीराचा रथ. तर लक्षात ठेवा की तिथे ती बुद्धी आहे. बुद्धी जी काय आहे? म्हणजे रथाचा सारथी कोण आहे? बुद्धी. तर आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा आणि मनावर ताबा ठेवला तर इंद्रिय कंट्रोलमध्ये राहणार. आणि आत्म्याचा प्रवास सुरक्षित होईल. ह्या शरीराचा रथ आहे तर लक्षात ठेवा की आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिकायचं. मन ताब्यात तर इंद्रिय ताब्यात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे सत्व रज तम हे गुण आणि त्यांचे ते कसे वागतात ते आहेत बघा. सत्व रज तम मध्ये माणसं सात्विक सत्व गुणात स्थित असणाऱ्यांना काय आवडतं, कधी उठतात, असं आपण सगळं
बघितलेला आहे. हम्म. तर आपला प्रवास हा बघा शुद्ध सत्वगुणाकडे करायचंय. कारण सत्वमध्ये पण थोडस पुण्याची आवड असते माणसाला. तर आपला स्वभाव आपण शुद्ध गुणाकडे न्यायचा. हा. तर आज आपण काय शिकणार आहोत? दैवासूर संपद विभाग योग असं ह्याचं नाव आहे. काय? दैवासूर संपद विभाग योग. दैवी गुण आणि आसुरी गुण सांगितले त्याच्यात. काय? दैवी आणि आसुरी दोन्ही स्वभाव सांगितलेत. असं नाहीये की तुम्ही डोक्यावर शिंग वगैरे असतात राक्षसांना, असं नाहीये. तर जे वेदांप्रमाणे वेदांनी जे सांगितलंय तसं वागत नाही, त्यांना म्हणायचं असतं आसुरी स्वभाव. हा. मग आपण बघू आता दैवी गुण कुठले आहेत. कृष्णाने इथं कुठेही दैवी गुण म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं ऐकू यायला पाहिजे किंवा तुम्ही पाण्यावर चालत जा असं काही सांगितलेलं नाही. किती साधेसे गुण आहेत बघा. म्हणजे स्वतःमध्ये आणणं, किती जीवनात ते अप्लाय करायचे म्हणजे तुम्ही वापरायचे ते तितकं सोपं नसतं. तर बघू आपण किती दैवी गुण म्हणजे काय सांगितलंय कृष्णाने. ते गुण आहेत. आपण तसं वागत असलो तो कृष्ण आपल्या बरोबर आहे. हा. आणि ह्या कृष्णांच्या बाललीला आहेत. बालपणी ना त्यांनी कुठले कुठले कालियाला मारलं, हा, केशी राक्षसाचा वध केला वगैरे असं. या सगळ्या कृष्णांच्या बाललीला आहेत. हा. मग आपण प्रभुपाद ते नाही, राधा गोविंद आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. इस्कॉन बँगलोरचे आपले नामानिष्ठ प्रभूजी, ज्यांनी हा सुंदर अभ्यासक्रम बनवला, त्यांना प्रणाम करते. पुन्हा आमच्या ही सगळी टीम म्हणजे आमची मराठीची, ह्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नसतं. तर त्यांनाही प्रणाम करूया. आणि मी ज्यांच्याकडनं गीता शिकले त्या अन्वया माताजी, आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, सर्वांचे आशीर्वाद घेऊया. पुढे जाऊया. घ्या माताजी पुढची स्लाईड. आपण कृष्णाकडे कसं परत जाऊ शकाल सांगा? हा. हे गोलोक वृंदावन आहे बघा. हा. त्या शेजारी दिसत आहेत बघा कमळाच्या पाकळ्या. तर हे गोलोक वृंदावन धाम आहे. हा. तर आपल्याला त्यासाठी कृष्णांशी जोडून घ्यायला हवं. भक्ती सेवा, अनन्य भक्ती. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा. जप करायला हवा तुम्ही. तर हे घ्या. ही दैवी गुण आहेत ना, हे तुम्हाला कृष्णांकडे परत जायला मदत करणार. मी म्हंटल ना, हे गुण आहेत आपल्यामध्ये म्हणजे कृष्ण आपल्या बरोबर आहे. हा. तर आता पहिला गुण काय? निडरता म्हणजे निर्भयपणा. आपण कसे असतो, हा संन्यासी आणि ब्रह्मचारी आश्रम, संन्यासी अशा लोकांसाठी सांगितलंय की जे ज्ञानासाठी एक म्हणजे एकटे राहतात, गुरूंकडे जातात, एकटे राहतात, प्रवास करावा लागतो. पुन्हा वनांमध्ये वगैरे एकटं जावं लागतं. तिथे ते बसतात. म्हणजे वन्य प्राण्यांची भीती असं वाटता नाही त्यांच्या म्हणजे, किंवा धर्म प्रचारासाठी, भागवत गीता ह्याच्या प्रचारासाठी विचरण म्हणजे प्रवास वगैरे करत असतात, एकटे करतात. मग कुठे कुठे राहावं वगैरे लागतं. मग हे निर्भय असतात. एकच ठाम विश्वास असतो त्यांच्या मनात की कृष्ण आहे, तो सगळं माझं बघून घेईल. हा ठाम विश्वास असतो. हा. तर आपल्यामध्ये पण तो कृष्ण असू दे, म्हणजे आपल्या बरोबर. तुम्ही कुठलाही आहे, तुम्ही लहान मूल असा, तुम्ही शिकत असा, तुम्ही गृहस्थ असा, की हा ठाम विश्वास ठेवा की आहे कृष्ण बघायला. आपण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालत राहायचं, बाकीचं सगळं कृष्ण बघून घेतील. जसा पांडवांना होता, कुंतीला होता, द्रौपदीला होता. हा. आता ही खाली आध्यात्मिक ज्ञानाची आवड आहे. म्हणजे तुम्हाला ना अभ्यासाची, ज्ञानाची आवड हवी. गुरूंकडे जाणं, जिज्ञासा करणं. हा. काय ओरिजिनल शास्त्रांमध्ये काय सांगितलंय ह्याचा अभ्यास करणं. त्याच्यासाठी तसं जीवन जगावं लागतं, डेडिकेटेड आयुष्य. हा. तर ही आपल्याला सर्वांनीच हा पण हे घ्या की तुम्हाला ज्ञानाची आवड हवी. आणि ज्ञान जे मिळवलंय ते विज्ञान व्हायला हवं, ते जीवनात जोडून घ्यायला हवं. हा. आपण हे दान धर्म पुढचं, हे दान धर्म कोणासाठी आहे सांगा? तर गृहस्थ आश्रम,
तर ह्यानी ना पैसे कमावतात ना ही लोक, तर ह्यानी दान धर्म करायला हवा. तुमच्याकडे कोणी मदत मागायला वगैरे आलं तर अशी भावना ठेवू नका की काय ही कटकट आली, असं नसतं. तर ते काहीतरी चांगलंच आपल्याला द्यायसाठी आलेले असतात. हा, तर दान धर्म हवा आपल्याकडे. गृहस्थाश्रमी लोकांनी लक्षात ठेवा, मनुष्य जीवन फक्त घेण्यासाठी बिलकुल मिळालेलं नाही, हे देण्यासाठी पण मिळालेलं आहे. तुम्ही जे देऊ शकता ते द्या. आणि सगळ्यात मोठं दान कुठलं आहे? तर लोकांना जर का तुम्ही गीता भागवतच्या ज्ञानापर्यंत पोहोचवू शकत असलात तर ते द्या. तुम्ही ही स्पष्टीकरण वाचा. प्रभुपाद स्वामींनी खूप छान सांगितलंय. तर किंवा गीता भागवतचं हे ज्ञान पसरवतायत त्यांना, तशांना मदत करू शकत असला त्यांना करा. आणि आपल्या पूर्वजांनी बघा किती मोठ्या मोठ्या पाणपोई वगैरे बांधल्या होत्या, की जाताना वाटेतल्या लोकांना पाणी प्यायची सोय होऊ दे. अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मनुष्य जीवन हे देण्यासाठी आहे. तर तुम्हाला जसं जमेल, जे जमेल ते तुम्ही करत राहायला हवं. हा, दृढ संकल्प म्हणजे आपण हे हवं, निग्रही म्हणजे दृढ संकल्प हवं. आज मी असं करेन म्हणायचं, मी 5 वाजता उठेन, नाही आता काही जमणार नाही, असं नसतं. तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर चालताना मनुष्य जीवनात आपण पुढे पाहूस थोडा तरी तप हवा, या शारीरिक तप हवा तुमचा. हा, 4थ्या अध्यायात सांगितलंय की नाही कृष्णाने, की दान धर्म म्हणजे यज्ञ तप हे जर का तुम्हाला पुढच्या म्हणजे प्रत्येक मनुष्याला ते करायला हवं. प्रत्येकाने ते करावं लागतं. तर त्यामुळे आपण पण दृढ संकल्प हवा. हा, मी करणार आहे बाबा, मन लावून प्रयत्न करायला हवा. आत्मसंयम हे आत्ताच आपण बघितलं ना काल, की तुमच्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा. आत्मसंयम खूप गरजेचा आहे. दुसऱ्यांकडे बघताना माता पिता ह्या दृष्टीने बघायला हवं. हा ह्या माता नाही, माताजी सॉरी हा, जरा असं ते हा, हा आत्मसंयम नंतर साधेपणा. साधेपणा म्हणजे काय? तर जी म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी बघितलंय ना आपण. तर साधेपणा म्हणजे असं नका समजू की कसेच तरी राहणं वगैरे, तसं नाही. तर आपल्या गरजा जेवढ्या आहेत तेवढंच प्रकृतीकडून घेणं, हा पण साधेपणा. हा, निसर्गाचं शोषण करू नका फक्त स्वतःच्या वस्तूंच्या हव्यासासाठी. पुन्हा हा म्हणजे स्वतःच्या गरजा ओळखा तुम्ही. काहीतरी दुसऱ्यांना द्यायचा पण विचार करा. हा पण म्हणजे साधेपणामध्ये येतो. हा, तर स्वतःच्या गरजा ओळखा आणि स्वावलंबन साधेपणामध्ये ते पण कव्हर होतं. आपल्या कामांसाठी काय माणसं ठेवायची असतात का? नाही. तर आपल्या खोल्या, पुन्हा आपली कपाट हे सगळं नीट नेटकं ठेवणं, अशी स्वतःला शिस्तबद्ध आयुष्याची सवय लावून घ्या. हा, अहिंसा. अहिंसा प्रभुपाद स्वामींनी खूप छान प्रकारे सांगितलेली आहे. एकतर तुम्ही स्वतःच्या अन्न मुबलक आहे, त्यामुळे जिभेचे चोचले पुरवायसाठी प्राणी हिंसा करू नका, हा पहिला. त्यामुळे होतं अहिंसा या शब्दाचा अर्थ काय? दुसऱ्याच्या प्रगतीत आड न येणं, म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळा न बनणं म्हणजे अहिंसा असतं. मग होतं काय माहितीये, ह्या प्राण्यांचे ज्या त्या शरीरात दिवस ठरलेले असतात. आपण त्यांना जेव्हा मारतो खाण्यासाठी, तेव्हा जे उरलेले दिवस असतात, आता समजा एक मासा आहे, त्याचे त्या शरीरात उरलेले असतील थोडे दिवस, मग त्याच्या नैसर्गिक मृत्यूच्या आधी आपण त्याला मारलं, तर होतं काय, त्याला पुन्हा एक जन्म घ्यायला लागतो. त्या माशाच्या शरीरात उरलेले दिवस पूर्ण करावे लागतात. आणि मग त्याला त्याचा जो त्याच्या कर्मानुसार पुढचं शरीर मिळणार होतं 84 लाख मधलं, ते मिळतं. म्हणजे एक जन्म आपल्यामुळे त्याचा वाढला असं होतं. हा, त्यामुळे आपण त्याच्या प्रगतीमध्ये आड आलो ना. मग ते झालं. दुसरं अहिंसा म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याच प्रगतीमध्ये, म्हणजे इवन तुम्ही अशा पोस्टवर वगैरे आहात की दुसऱ्याचे काहीतरी तुमच्याकडे जबाबदाऱ्या आहेत की हे वस्तू बिस्तू त्यांच्याकडे पोचवायचे आहेत, तर त्याही तुम्ही प्रयत्न करायला हवा की त्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या आहेत त्या वस्तू त्याच्या आहेत, तर त्या त्याच्यापर्यंत जाऊ देत. म्हणजे कुठल्याही प्रकारे दुसऱ्यांच्या प्रगतीच्या अडथळा आपण नाही बनायचं. आणि
ह्या सगळ्याच्या वर असते कोणाची आध्यात्मिक प्रगतीच्या आड तर कधीच यायचं नाही. हा, कोणतरी अध्यात्मात पुढे जायचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला आपला अडथळा नाही करायचा. छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आपण एखादा जप करतोय तर आपण थोडा वेळ नाही बोललं तरी चालतं ना, अशा छोट्या छोट्या म्हणजे कुणाच्याही आध्यात्मिक प्रगतीत आपण आड यायचं नाही. तर असे अहिंसा म्हणजे काय तर कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. आणि फक्त जिभेचे चोचले पुरवायसाठी मांसाहार करणे तर नकोच. हा, हा, हे मत्सर, हे आपण बरेच म्हणजे कृष्णांना मत्सरी स्वभाव आवडत नाही. त्यांनी अर्जुनाला पण सांगितलंय 9व्या अध्यायात की मी तुला हे ज्ञान का देतोय. राजयोग 9वा अध्याय. हा, तर तू निर्मत्सर आहेस. हा, कृष्णांना मत्सरी स्वभाव आवडत नाही. दुसऱ्याकडच्या वस्तू दुसरा असं झाला म्हणून आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाही. जे त्याला मिळणार होतं, जो तो बनणार होता तो बनला. तुम्ही तुमचे प्रयत्न करा. हा, कृष्ण तर मत्सरी स्वभाव आपला असू नये. झालं. अर्जुन कसा होता बघा, त्याने कधीच असं केलं नाही. स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिला अर्जुन कायम. एकदा मी ऐकलं होतं, कर्ण सतत काहीतरी प्रूव्ह करायचा प्रयत्न करत राहिला. हम्म, पण अर्जुन तसा नव्हता. अर्जुन कुणाला काही प्रूव्ह करायच्या नादाला लागला नाही. अर्जुन इम्प्रूव्ह करत राहिला, स्वतःला डेव्हलप करत राहिला स्वतःला. त्याचा स्वभाव बिलकुल मत्सरी नव्हता. हम्म, खालचा सत्य, सत्य, वाणी, व्यवहार, सगळं सत्य हवं तुमचं. आपण हे ना म्हणजे मीडिया किंवा बऱ्याच गोष्टी तुमच्यावर अशा लादल्या जातात की आता सत्याचं काही राहिलं नाही. हं, सत्य तर सत्य हे सत्यच असतं. हे म्हणजे ते स्वयंप्रकाशित आहे सत्य. हं, त्यामुळे तुमची वाणी तुमचं वागणं हे सत्य हवं. झालं. सर्व जीवांसाठी करुणा वाटायला हवी तुम्हाला, म्हणजे करुणा. हं, वैष्णव जनतो तेणे कहिये पीड पराई जाने रे. हा, लक्षात ठेवा की तुम्ही वैष्णव जर का विष्णूंचे भक्त वैष्णव असतात तर तुम्ही वैष्णव बनत असाल तर करुणा हवी. शिवजीनी अमृत मंथनातलं विष पिलं, ही करुणाच होती ना. की तो दाह एवढा होता त्या विषाचा की त्या म्हणजे प्यायचं तर सोडा, तो दाह एवढा होता की माणसं ते सगळे घेरी येऊन चक्कर येऊन पडत वगैरे होते. मग कसं झालं असतं पृथ्वीची आणि सर्वच ग्रहालोकां वगैरे वरच्या सजीवांची अवस्था. हा, तर अशी करुणा हवी आपल्याकडे. म्हणजे तुमच्याकडे आपण मनुष्य आहोत, थोडे बुद्धिमान आहोत. तरी बुद्धी का मिळाली आहे तुम्हाला? आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क म्हणजे नातं जोडायला, ना की वन्यजीवांना त्रास देणे, त्यांना अडकवून, त्यांना का म्हणजे पिंजऱ्यांमध्ये ठेवून घरी ठेवणे अशासाठी नाही. तुम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय असतं. प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय असतं, छोट्या मांजरापासून कुत्र्यांपासून सगळ्यांना. मग शक्य असेल तर त्यांना द्यायचं. तुम्हाला चांगलं दिसतंय ते घरात म्हणून 2 खोल्यांच्या 4 खोल्यांच्या घरात बांधून ठेवू नका. तुम्हाला करुणा हवी प्राण्यांविषयी. हा, कोण उपवाशी दिसतंय तर त्यांना खायला नक्की घाला. पाण्याचे थोडे भांडी भरून ठेवा. तर हा पण दैवी गुण आहे. मनुष्यांसाठी पण हवी. प्रभुपाद स्वामींना आली नसती करुणा तर तुम्ही विचार, त्यांच्या भक्ती सिद्धांत सरस्वती गुरुदेवांना आपल्या आली नसती करुणा तर असतो का सांगा आपण ह्या मार्गावर. त्यामुळे आपल्यामध्ये करुणा हवी. हं? शुची, हा स्वच्छता म्हणजे शुची. तर स्वच्छता ही 3 गोष्टींची असते. मन म्हणजे तन म्हणजे शरीराची स्वच्छता ठेवा, ऑफकोर्स ठेवा. हा, वेळच्या वेळेस उठा, स्वच्छ व्यवस्थित कपडे धुवून वगैरे वापरत चला. आंघोळ पण योग्य वेळ करत चला. 10-10 आणि 12 वाजता आंघोळ करणे ही आंघोळीची वेळ नव्हे. म्हणजे तर ही शरीराची स्वच्छता ठेवा, मनाची पण ठेवा. मनही शुद्ध हवं तुमचं. निर्मळ मन हवं. आपली महाराष्ट्राच्या सर्व संतांनी सांगितलेलं आहे तुमचं मन निर्मळ हवं. दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद पण वाटायला हवा. आत्ताच सांगितलं ना, मत्सरी नकोय आपण. दुसऱ्याच्या आनंदात आनंद होऊ दे आपल्याला. हा, तर त्यामुळे मनाची पण स्वच्छता हवी आणि व्यवहाराची, तुमचे व्यवहारही स्वच्छ हवे. तर स्वच्छता 3 गोष्टींची, शरीर, मन आणि व्यवहार, तिघांची पण हवी. घ्या माताजी पुढची स्लाईड.
पुढची स्लाइड घ्या माताजी. आता आसुरी स्वभाव काय आहेत बघूया. तर त्यांना कुणाविषयी विश्वास नसतो, आस्था नसतो. ते पहिलं कुठे आहेत कृष्ण, कुठे आहे परमात्मा, आम्हाला दिसत नाही, आम्ही मानणार नाही. हा असतो. म्हणजे तुम्हाला दिसत नाही ही तुमची शारीरिक मर्यादा आहे ना, तुम्हाला ते जाणून घ्यायची इच्छा आहे. पण एकतर अज्ञानात असतात आणि स्वतःला खूप मोठे समजत असतात. तर ह्याला म्हणायचं की आसुरी स्वभाव आहे हा. हा पुन्हा ते बघा खाली आलं, आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. जे काय करायचंय ह्या जीवनात करा, पैसे भी तो लाईफ काय आहे, आईस्क्रीम हा आहे, म्हणजे मेल्ट होणारच आहे, मेल्ट व्हायच्या आधी खाऊन टाका. हं? तर हा सगळा असुरी स्वभाव आहे. आपण पणतीसारखं आयुष्य जगायचं असतं. स्वतःच्या प्रकाशाने स्वतःची तर मदत कराच, दुसऱ्यांच्या पण आयुष्यामध्ये थोडासा उजेड आणायला जमला तर बघा. हं? अभिमान असतो. अभिमान येतो ना तिथे तुम्ही नम्रता नाही राहत तुमच्यामध्ये, आणि मग तुम्ही कृष्णांपासून लांब असता. म्हणजे त्याच्या पुढेच हा अभिमान काय, म्हणजे तुम्हाला अज्ञानात ठेवतात हे. म्हणजे मीच मोठा वगैरे. तुम्ही आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क नाही साधू शकत. म्हणजे मनुष्य जन्म कशासाठी मिळाले त्यापासून लांब राहता, मायेच मध्ये असता. मग तुम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम एवढंच आपण करत राहतो. अहंकार, अहंकार पण त्याचीच पुढच्या गोष्ट आहे. हे पण तसंच, किती अहंकार झाला होता हिरण्यकश्यपूला, एवढं भयंकर वरदान होतं. त्यातनं पण शेवटी सगळं ब्रह्मांचा शब्द ठेवण्यासाठी ते सगळं पूर्ण करून कंडिशन्स भक्तासाठी मग नरसिंह अवतार घेऊन मारलंच ना. मग अहंकार पण आपल्याला भक्तीपासून लांब ठेवतो. हे बघा, हे क्रोध, क्रोधामध्ये तुमची सदसद विवेक बुद्धी काम करायची कमी येते आणि अधपतनाकडे जातो आपण. कठोरता, वाणी, वागणं ह्यामध्ये कठोरता आणू नका. जर का समोरच्याला, म्हणजे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही अशा पोस्टवर आहात की शिस्त लावणं हे तुमचं काम आहे, तर व्यवस्थित वाणी आपली चांगली शब्द वापरा. दुसऱ्याचा अपमान होईल असे शब्द नको. अज्ञानता, हा, तर ज्ञानाच्या मार्गाकडे जायचा विचार करा तुम्ही. हा, प्रसिद्ध होण्याची इच्छा, हे नम्रता म्हणजे काय असते माहित आहे, दुसऱ्याकडून कुठल्याही काय म्हणतात, मानाची अपेक्षा न करणे म्हणजे नम्रता असते. मग आता कसं असतं ना, हे प्रसिद्ध होण्याच्या इच्छेसाठी करतात, चांगली कामं कराल, पण तुम्ही त्याच्या मागे ही भावना ठेवू नका की मला प्रसिद्ध व्हायचंय. दानाविषयी शिकूच आपण. ह्या हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळू नये म्हणतात. हा, आणि तर ही इच्छा नसावी प्रसिद्ध होण्याची. जे काय करायचंय ते करा आणि मोकळे व्हा व्यवस्थित. हम्म, इतरांकडून आदर शोधणे हे पुन्हा तसंच. म्हणजे मी हे केलंय ना, मग मला तुम्ही, हा पण अहंकारच असतो. मी केली आहे ना तुम्हाला मदत, असं म्हणजे हा अहंकार. मग तसं आपल्या ह्यानी काय 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 आपल्यासाठी किती ज्ञानाचे, म्हणजे आता ज्ञानेश्वर तुकारामांनी काय काय आपल्यासाठी करून ठेवलंय बघा. आता आपले प्रभुपाद स्वामी वगैरे, हम्म, त्यांनी तर कसे कधी असे किती ज्ञानी लोक होती ज्यांच्यासाठी म्हणजे विठ्ठल ज्यांच्यासाठी धावून आले, असे किती ज्ञानी लोक होती, त्यांची चरित्र वाचा. त्यांनी तर असं काय केलं नाही. आणि आपण काहीच न करता दुसऱ्यांकडून आदर कसा मिळेल एवढंच बघत असतो. पुन्हा ते बघा, शास्त्रांचे पालन आणि विश्वास नसतो, ह्याला म्हणायचं आसुरी. थांबा एक मिनिट. डोळ्यात काय, तर ज्यांचा शास्त्रांवर विश्वास नसतो ती शास्त्रांच्या विरुद्ध वागायला बघतात. हा, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. ते बघा इकडे हा माणूस ती चौकशी वगैरे करतायत, आणि इकडे ह्याने बघा काहीतरी जाळपोळ केलीये आणि असा छाती पुढे काढून उभा आहे. म्हणजे काय केलं, खूप चांगलं केलं, दंगली घडवल्या वगैरे. हा, हा असतो आसुरी स्वभाव, आणि त्यात त्याला खूप मोठं केल्यासारखं वाटतंय. हा, तर ह्या हे बघा इकडे दैवी स्वभाव, हा आसुरी स्वभाव.
घ्या माताजी पुढची स्लाइड. ते तर कलियुगात आहेत ना, हे दोन्ही स्वभाव आपल्या आतमध्ये आहेत. तुम्हाला बाहेर शत्रू शोधायची गरज नाहीये. दैवी गुण काय, आसुरी गुण काय, हे दोन्ही आपल्या आतमध्ये आहेत. तर आपण आपल्या आसुरी स्वभावांना मागे सोडायला हवा आणि दैवी गुणांना वाढवायचा प्रयत्न करायला हवा. हा, मग आता जी पुढची स्लाइड घ्या, बघूया आपण हा कसे ते आपल्या आतमध्येच आहे. हे बघा, मग आता आपल्यातले दैवी गुण विकसित कसे करायचे आणि आपल्यातल्या राक्षसाचा पराभव कसा करायचा. तर तुम्ही जेव्हा ज्ञानात स्थित होता, गीता भागवत पुन्हा कथा श्रवण वगैरे असं करतात, ज्ञानाच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करता ना, महामंत्राचा जपाचा प्रभाव खूप वेगळा असतो. पुन्हा भगवद्गीतेमध्ये आपण 10व्या अध्यायात 10व्या अध्यायात आपण चतुश्लोकी गीता बघितली. त्याच्यावर ठाम विश्वास ठेवा. 10.8, 9, 10 आणि 11 हे श्लोक. तर त्यात त्यांनी सांगितले ना, की आपण जर का कृष्णांशी जोडलो, तर सेवेवर भक्ती सेवेमध्ये निघालो, तर कृष्णच आपल्या हृदयात ते ज्ञान प्रकट करतात. तर आपण पण आहे ना, मग आपल्यातले अशा रीतीने म्हणजे, मग त्याची पुढची स्लाइड घ्या, म्हणजे असं जोडून राहायचं भक्तांशी वगैरे. हा, तर हे बघा बरोबर ही स्लाइड मध्ये दाखवलंय, की तुम्ही असं म्हणतात ना, पेटीतला एक आंबा अ, सडलेला असला म्हणजे कुचका असला, अख्खी पेटी कुजवतो तसं असतं. तुम्ही आहे ना, चांगल्या संगतीत राहायचा प्रयत्न करा. पुन्हा इथे चांगली संगत म्हणजे पैशाने चांगली बिलकुल नाही म्हणत आहे. चांगली संगत म्हणजे कोण जी व्यसन करत नाही. हा, असे की दुसऱ्यांना त्रास देणे हे त्यांचं ध्येय नाहीये. कॉलेजमध्ये वगैरे असाल, शिकत असाल, तर ज्यांचा अभ्यास करणं हेच ध्येय आहे, अशांशी संगत करा, ज्यांना अभ्यास करायचाय ना की टाइमपास करायला. अशी, हा म्हणजे तुमची संगती तुमच्यासाठी खूप महत्वाची असते. आता हेच फुल मोगऱ्याचं किती छान आहे बघा. तुम्हाला इकडे तिकडे फुलपुडीतनं आलं देवाला घालतो, झाडाला आलं देवाला घालतो. तर हेच तुम्हाला कुठेतरी डस्टबिन मध्ये पडलेलं दिसलं, तर तुम्ही उचलून डोक्यात माळाल का किंवा देवाला घालाल का? कारण ते डस्टबिन मध्ये पडलंय ना. तर हा असतो संगतीचा परिणाम. मग पहिलं असोसिएशन, संगत ही आपली चांगली हवी. हा, सद्गुणी म्हणजे चांगली म्हणजे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर हे बघा, हे त्या चित्रात ना बा आपल्याच आत असुर पण आहे, आपल्याच आत दैवी गुण पण आहे. तर आपण दैवी गुणांना प्रोत्साहन द्यायचं आणि आत्म्याचा स्वभाव आहे प्रेम करणं. तुम्ही जरा जरी जप वगैरे कराल, तर तुम्हाला कळेल की त्याला हे सगळं करायला किती आवडतं त्याला. म्हणजे हा नैसर्गिक स्वभाव आहे आपला, दुसऱ्याला मदत करणं, प्रेम करणं. प्रेम म्हणजे आता भगवद्गीतेमध्ये वगैरे तुम्ही ज्ञान, प्रेम हे उच्च स्तरावरनं विचार करायला शिका. त्यांना सर्वांभूती प्रेम असतं. हम्म, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, त्यामुळे आपली संगती हुशारीने निवडा. हा, टाइमपास होतो. तुम्ही भांडण्यामध्ये ना विनाकारणचा वेळ नाही घालवायचा. शाळेत किती वर्ष एकत्र राहणार असतात, थोडे वर्ष एकत्र असतात, ते हसत खेळत आनंदात ते दिवस घालवायचे. घरात पण एकत्र आपण असे भावंडांबरोबर किती वेळ असतो, तर शांतपणे हसत खेळत मिळून काहीतरी करायचं. मिळून जॉब करा, मिळून एखादं कीर्तन शिका, असं मिळून काहीतरी पदार्थ बनवा, अर्पण करा कृष्णाला, सरबत वगैरे बनवा, स्वतः पण घ्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करा. त्या शेजारच्या मुली बघा कशा. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आहे बघा, हा शुद्धीकरणाची, हे मी तुम्हाला म्हंटल ना, तुम्ही जप कराल, आपण जे काय खातो हे कृष्णांना अर्पण करणं, किंवा तुम्ही नवी वस्तू वगैरे घेतला कृष्णांना दाखवणं, म्हणजे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैशसी युक्तवैवम आत्मनाम मत्परायणम. म्हणजे आपण अशा रीतीने कृष्णांशी जोडलो जाऊ ना, जीवनाची हर एक गोष्ट त्यांना सांगा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी एखादं मोठा भाऊ, लहान भाऊ किंवा मित्र, आई वडील, असं कोणतं तरी नातं जोडा तुमचं.
आणि असं जेव्हा जोडलं जाल ना, जप आधी कराल. मुख्य म्हणजे नाम. कृष्ण आणि नाम वेगळं नाहीये. हा. तर नामामुळे आपल्या भोवती एक सुरक्षा कवच असतं, आपलं तेज वाढतं. तर नाम म्हणजे जप करणे वगैरे, कथा श्रवण करता त्या ऐका, दुसऱ्यांना पण सांगा. अशा गोष्टीमुळे आपोआप दैवी गुण विकसित होत जातात आपोआप. ही मुलं बघा कशी करतायत. हा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा. हे तर हे जरा दैवी गुणांना वर आणायचा प्रयत्न करायचा. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आता भक्ती मग कधी सुरू करायची? तर प्रल्हाद महाराजांनी आईच्या पोटातून सुरू केली. नारद कयादूला सांगायचे ना, मग तर कयादू माता झोपलेली असायच्या एक एकदा, पण हे बाळ गर्भातून असं नीट लक्ष देऊन ऐकत असायचं. प्रल्हाद ध्रुव महाराजांनी 5 वर्षापासून सुरू केली. हम्म. आणि ध्रुव महाराजांची मागणी थोडी नव्हती. बघा, त्यांचं म्हणजे त्यांना अढळ अढळ स्थान. स्थान हवं होतं. हा, अढळ स्थान. आणि ते पण एक राज्य ते केवढं मोठं हवं होतं माताजी, मला कमाल वाटते. आपली हो. तर सोच पण एवढी मोठी नसणार. त्यांचे हम्म. वडील उत्तानपाद, उत्तानपादांचे वडील मनु. मनु हे पृथ्वी म्हणजे मानव जातीचे वडील आहेत हा. तर मनूंचे वडील ब्रह्मा. हा, मग हे ब्रह्मा आपल्या ब्रह्मांडाचे मुख्य, तर त्यांना त्याच्यापेक्षा मोठं राज्य हवं होतं. हा, ही गोष्ट वेगळी आहे की जेव्हा विष्णू समोर येतात ना, खूप ऐकत चला ह्या कथा, ते किती हे होतात आणि सांगतात की मला आता काहीच नकोय, तुम्ही दिसलात, मला सगळं मिळालं, मला आतून असं वेगळं छान वाटतंय, आनंद, की आता मला काहीच नको. पण विष्णू त्यांना ते राज्य पण देऊन टाकतात, ध्रुव लोक दिलेला आहे ना. तर त्यामुळे त्यांनी तर वयाच्या 5व्या, आणि ज्या क्षणी नारद भेटले आणि नारदांनी सांगितलं, ते ध्रुव महाराजांनी गुरूंचं ऐकलं. जसं नारदांनी सांगितलं तसं त्यांनी भागवतम मधली कथा तुम्ही ऐका, तसं व्यवस्थित जाऊन सगळं केलं. तर आपण पण आता ज्या क्षणी तुम्ही ऐकलंय तेव्हापासनं हळूहळू प्रयत्न सुरू करा, छोट्या छोट्या गोष्टींमधून. कारण हे बघा, म्हातारपणी आपली इंद्रिय, शरीर हे संथ होतं. मुखातून, कंठ म्हणजे इथून आपल्या स्वरयंत्रातून आवाज व्यवस्थित येत नाही, तुम्ही नाम घेऊ नाही शकणार व्यवस्थित. हा, तर त्याच्यासाठी म्हातारं व्हायची वाट बघायची नसते. तरुण आहात किंवा ज्या स्टेजला आहात तिथून सुरू करा. ज्या प्रकारे करू शकाल त्या प्रकारे करा. आजूबाजूच्या मंदिरात जा, इस्कॉनच्या जा, किंवा अजूनही तुमच्या गावात काही असतात ना, हरिनाम सप्ताह वगैरे, केवढं काय काय असतं. त्यात जे काय करू शकाल ते करा. तर भक्ती सेवा म्हणजे काय असते? ती कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. तर ती सुरू करा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, तर हे आपल्या जीवनाचं चक्र आहे बघा, हे कुणालाही चुकलेलं नाही. त्यामुळे म्हातारपणाची वाट बघू नका. तर जेव्हा तुम्हाला आता हे ज्ञान मिळालंय तेव्हापासून सुरू करा तुम्ही. कारण तेव्हा काय सांगता येतो भरवसा, जीवन परावलंबी असतं, डोळ्यांनी नीट दिसत नाही वगैरे, असं सगळं होतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता प्रभुपाद स्वामींनी तर म्हणजे त्यांच्या घरात भक्तिमयच वातावरण होतं, बालपणापासून हेच करत होते ते. हे बघा, ती पुरीची रथयात्रा बघून तशी रथयात्रा काढावी वाटत होती, काढली त्यांनी. हा, तर हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आपण पण असं, जेव्हा आता तुम्ही लहान आहात ना तेव्हापासनं, आता आपल्याला ह्या सहसा ह्या 6 गुणांचा माणसाला अभिमान असतो. धन म्हणजे पैशाचं, उच्च शिक्षण, सौंदर्य, हा, तुमची म्हणजे तुमचं हे लाईफस्टाईल, तपस्या म्हणजे इथे तुम्ही म्हणजे तुमचं तारुण्याचा पण म्हणजे तारुण्याचा तो जोश असतो. पुन्हा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, की मी एवढ्या अशा म्हणजे फॅमिलीत नाही वगैरे, तर जनरली ह्यापैकीच एखाद्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असतो. तर कसं आहे ना, ह्या गोष्टी ह्या आपल्याला ह्याच जन्मात असतात, इथंच राहतात. त्यातलं काही तुम्ही किती शिकलात, तिथून तुमचं पुढचं शिक्षण वगैरे सुरू होत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या मिळवला आहात ना, तर त्याच्या अहंकारामध्ये अडकून पडू नका. आहेत तर आहेत,
कृष्णा तुझीच कृपा असं समजा आणि पुढे कर्तव्य करत राहा. पण त्याबरोबर भक्ती करा, कारण भक्ती ही एकमेव गोष्ट अशी आहे ना, की जी तुमच्या बरोबर पुढच्या ह्याच्यात येते, तुमच्या पुढच्या जन्मात. आणि तुम्ही जिथं थांबलेला होता तिथून पुढं ती सुरू होते, आणि ही मागची जे तुम्ही काय केलंय हे मोजलं जातं पुढं, आणि तिथून पुढचं सुरू होतं. बाकी सगळं इथलं इथं झिरो होतं, पुढचं नवीन सुरू. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. शिशुपालाच्या मातेने कृष्णाला आपल्या मुलाला 100 वेळा क्षमा करण्यास सांगितले. जेव्हा शिशुपालाने 101व्या वेळी शिवीगाळ गैरवर्तन केले तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून शिशुपालाचा वध केला. हरे कृष्ण. हा, तर हा शिशुपाल एक बघा, म्हणजे सतत तसा कृष्णाने कधीच त्याचं काही, तुम्ही बघा कृष्ण त्यांना काही बोलले नव्हते, काही नाही. पण हा सतत त्यांना हे घालायचा, म्हणजे अर्वाच्य शब्दात शिवीगाळ. तुम्ही ते वाचा, हे समोर कृष्ण होते तरी ते भक्तच त्यांना ओळखू शकतात ना, ते तसं आहे. की हा त्यांना ओळखणं वगैरे तर लांब, किती अपराध, किती अपराध. आणि शेवटी आत्याला सांगितलेलं असल्यामुळे 100व्या अपराध पूर्ण झाल्यावर 101व्याला हे करतात, सुदर्शन चक्राने ते मारून टाकतात कृष्ण. मग समोर कृष्ण होते, पण म्हणजे हा आहे आसुरी स्वभाव. हम्म, समोर असून ओळखू नाही शकला. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपल्याला आपल्यातले त्यामुळे दैवी गुणांना पुढे आणायचंय, नम्रता हवी. हा, असा मत्सरी स्वभाव नको. मागची हरे वाचा. कृष्ण. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानचाभिजातस्य पार्थ आसुरी. हरे कृष्ण. हे पाच, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. आहे बघा, हे आसुरी लोक आहे, गुण आहेत. दंभ, दांभिकपणा, म्हणजे नुसतं मगाशी होतं ना ते, दुसऱ्यांकडून मानाची अपेक्षा वगैरे असं, ह्या गोष्टी म्हणजे शो ऑफ करणं म्हणतात ना, शो ऑफ. ते हा उर्मटपणा, म्हणजे दुसऱ्यांना घालून पालून बोलणं. अभिमान, अज्ञान, आत्ताच सांगितलं ना, ह्या 6 गोष्टींचे जनरली आपल्याला अभिमान असतात. अज्ञान हे आसुरी लोकांचे गुण आहेत. हा, आपण स्वतःला दैवी ह्याच्याकडे न्यायचं, आपल्यामध्ये नम्रता हवी. सांगितलं ना आता, हा दिलंय तर हा हे कृष्णा तूच दिलाय आणि त्यांनीच दिलंय, हे सगळं त्यांचंच आहे. हम्म, तर आपण सत्याशी नातं जोडून घ्यायचं कृष्णांशी. घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची घ्या. हरे वाचा. कृष्ण. गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञानामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केले नाही. आता यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ काय असतो, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णून प्रित्यर्थ करता. यज्ञाची ही डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, लक्षात ठेवायचं. यज्ञाचे अधिपती कोण? विष्णू. शिकलो ना आपण. मग हा यज्ञ मुळातच ध्येय काय होतं? शिवजींना खालचं दाखवणं, कमी दाखवणं. त्या एकाच ध्येयाने हा यज्ञ केलेला होता. आणि त्याचं कसं, म्हणजे हे मोठी गोष्ट आहे. आपण जरा स्लाइड्स पूर्ण करू आणि त्या यज्ञाचं पुढं काय झालं हे पण बघू. कुणाला कमी दाखवणे वगैरे अशासाठी तप यज्ञ करायचं नसतं. तुम्हाला आता ते प्रल्हाद महाराजांची आत्या होलिका, ती माहित आहे ना, होळी अग्नीमध्ये जळणार नसते, पण त्याचा उपयोग कशासाठी करते? तर प्रल्हाद महाराजांना मांडीवर घेऊन बसते, की प्रल्हाद महाराज जळतील, मी तशीच राहील. उलट होतं. तर कसं असतं, तुमच्याकडे एखादी शक्ती असली वगैरे, किंवा तुम्ही काहीतरी कार्य करत असाल, तर त्याचं ध्येय हे समाज कल्याण हवं. हं? माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण ही मोठी गोष्ट आहे, शांतपणे बघू जराशी. हरे कृष्ण. प्रवृत्तीच निवृत्तीच जनान विदुरासुरा न शौचनापि चाचरो न सत्य तेषु विद्यते. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे काय करू नये
हे जाणत नाही. शुचिर्भूतपणा किंवा सदाचार तसे सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसापेक्षाही निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, असे दुष्ट लोक माझा आश्रय घेत नाही. हरे कृष्ण. तर इथे बघा, हा आसुरी प्रकृतीचे लोक कसे असतात ते मी सांगितलं ना, त्यांच्या डोक्यावर काही शिंग वगैरे नसतात. ते कसे असतात, तर त्यांना काय करावे काय करू नये हे ते जाणत नाही. आणि जाणून घ्यायची मुख्य म्हणजे इच्छा पण नसते. शुचिर्भूतपणा म्हणजे मी सांगितलं ना, शरीर मन आणि व्यवहार तिघांचीही स्वच्छता असावी. दुसऱ्याला फसवून धन गोळा करणे वगैरे हे आसुरी स्वभाव आहे हा. ते कृष्ण नाही, ते काय म्हणतायत बघा, आसुरी स्वभाव आहे त्यांच्यामध्ये. शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य. तुमची सत्य हवी ना, तुमची वाणी होय किंवा नाही वगैरे. तर कधीही लक्षात ठेवा की तुमच्या असत्य बोलण्यामुळे कधीही दुसऱ्याला त्रास होऊ नये. हे खूप मोठं हे असतं की तुम्ही बोलताय असत्य आणि त्रास होतोय दुसऱ्याला, म्हणजे विनाकारण त्याचा बळी जातोय तिकडे. त्यामुळे आपली वाणी पण सत्य हवी. तर आसुरी लोकांमध्ये हे गुण आढळत नाही. आणि हे सांगितलं ना, जे मूर्ख आहेत, नास्तिक, मायावादी, म्हणजे अज्ञानी, तर अशी लोक जी असतात ना, ही कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत आणि कृष्णही त्यांच्याकडे कधीही बघत पण नाही. हा, क्या बात आहे जी, पुढची स्लाईड. हा, हरे वाचा कृष्ण. माताजी. लक्षात ठेवा श्लोक. त्रिविध नरकस्ये सदे द्वारनाशक महात्मन आत्मन. का आत्मन कामक्रोधस्तस्ता लोभस्तस्मादे तज्यते. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हम्म. ते बघा, हा रस्ता आहे बघा, हे तीन रस्ते. एक रस्ता आलाय हा, काम क्रोध आणि लोभ, अशा ह्या तीन रस्त्यांनी जर का पुढे जाल तर तो रस्ता तुम्हाला पुढे डायरेक्ट, म्हणजे कृष्णाने सांगितलंय हायवे. तुम्हाला कोणी विचारलं नरकात जायचं हायवे सांगा, वेगाने जायचंय आम्हाला तिकडे, तर काम क्रोध आणि लोभ, त्रिविध नरकस्य द्वारम, म्हणजे नरकाची ही तीन दार आहेत. ते रस्ते तुम्हाला थेट नरकात नेऊन उभे करणार. कामना, काम म्हणजे काय, कामना, कामना म्हणजे काय, इच्छा. जर का तुमच्या इच्छा तुम्ही योग्य वेळेस की इच्छा होणं स्वाभाविक आहे. छोट्या छोट्या इच्छा बघू आपण. तर त्या होणं स्वाभाविक आहे, तो प्रश्न नाहीये. प्रश्न कुठला आहे, तुमच्या शरीराच्या रथाचा लगाम कुणाच्या हातात आहे, बुद्धीच्या हातात आहे. मग ती वापरायची. हा, आता बाबा मला आईला भजी करायला सांगावेसे वाटतायत अभ्यास करताना. हम्म. कधी सामान घरात असतं कधी नसतं. मग ठीक आहे, सांगून बघितलं तर आई काय म्हणेल नंतर करू आपण, किंवा आज केलं न तिने तर ठीक आहे खाल्ले, उद्या करूया वगैरे म्हटली तर शांत राहणे. की हा, सामान नसेल, तिला वेळ नसेल. तुम्ही जसं ठरवलंय तसं प्रत्येकाला काहीतरी ठरवायचा अधिकार आहे ना. असं नाहीये की सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार. मग बुद्धीने मनावर ह्या आपल्या ताबा ठेवणे. हा, म्हणजे कामना इच्छा झाल्या तर मनातच होत असतात ना त्या, तेव्हा मग इंद्रिय पण आपोआप ताब्यात राहतात, तुमचं मन ताब्यात असलं तर. हा, मग इथे बुद्धी वापरायची आहे. नाहीतर काय होतं, इच्छा पूर्ण झाल्या नाही की अँगर, राग येतो आपल्याला. हा, आणि राग आला की तुमची सारासर विचारशक्ती कमी करतो किंवा नाहीशी करतो आणि आपण लोभी बनतो. आणि लोभामध्ये माणूस कुठलंही काम करायला मागे पुढे बघत नाही, कुठलंही. म्हणून ते सांगितलंय की तुम्ही, म्हणजे लोभामध्ये की मला चोरी करायची आहे असं वाटलं तरी तुम्ही चोरी पण करून रिकामे होणार की नाही बाबा हे चांगलं नाहीये. अहं. लोभ आंधळं बनवतो ना आपल्याला. मग त्यामुळे ही लक्षात ठेवा, ही तीन, काम क्रोध आणि लोभ, ही नरकामध्ये जायची तीन द्वारं आहेत. त्यामुळे आपल्या कामनांवर क्रोधावर आणि लोभावर कंट्रोल ठेवायला शिकायचं. बघा, बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ह्या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो, लिहिलंय बघा. आत्म्याचा विनाश होतो म्हणजे काय, एकतर 84 लाख योनी फिरत फिरत मिळालं हे एवढे
किती प्रवासात आहोत कोणास ठाऊक, तेव्हा आता हे मिळालंय शरीर. तर आता काय होणार? तर आत्म्याचा विनाश म्हणजे काय? अधःपतन होतं आपलं. हा म्हणजे मनुष्य योनी मिळाली नाही पुढची, तर पुन्हा किती प्रवास करून मग करत परत कधी मनुष्याचं शरीर मिळेल. आणि तो आत्मा, त्याला ओढ असते ना परमात्म्याकडे, कृष्णांकडे जायची. कधी जाईल काय माहिती. म्हणून तिथे ते सांगितले आत्म्याचा विनाश होतो. केवढी मोठी हानी होते बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा, ह्या दुर्योधनाला द्रौपदी विषयी अशी वासना होती. हा पुढे बघा, ही झाली कामना. पुढची हे स्लाइड घ्या माताजी. त्याच्यानंतर क्रोध, म्हणजे आंधळा राग होता. पांडवांना कधीही त्याच्याबद्दल तसं वाटलं नाही, पण का ह्याला वाटायचं काय माहिती. आणि लहानपणापासून किती किती मारून टाकायचे, त्यांना प्रयत्न केले, त्रास द्यायचे. एक कारण म्हणजे एक मार्ग त्रास द्यायचा सोडला नाही. हा तर असा हा पांडवांबद्दलचा राग म्हणजे काम झालं क्रोध. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हा लोभ हस्तिनापूर साम्राज्याचं होत. म्हणजे तसं किती तुम्ही तात्विक दृष्ट्या वगैरे बघितलं तर ते म्हणजे पांडवांनाच मिळणारं राज्य होतं, त्यांच्याच अधिकार होता त्याच्या. तरी सुद्धा मग त्यांना दिलेलं इंद्रप्रस्थ पण काढून घेतलं वगैरे. म्हणजे लोभ इतका जास्त हस्तिनापूर साम्राज्याचा, की बघितलात ना त्याचा शेवट कशात झाला. पूर्ण कौरव म्हणजे ह्या दुर्योधनाच्या अशा स्वभावामुळे स्वतः गेला तो गेला. पूर्ण त्या म्हणजे स्वतःच्या 100 भावांचा पण विनाश घेतला. आणि त्या युद्धात मग किती नरसंहार झाला बघितलात ना. घ्या माताजी. तर असं असतं हा काम क्रोध लोभ. हे मग माणसाचे 4 दोष कुठले आहेत माहित आहे? मनुष्य चुका करत असतो, सतत चुका करत असतो, भ्रमात असतो की मी खूप मोठा, मी असा आहे तसा आहे, मुख्य हे माझं आहे वगैरे. तर हे सगळे भ्रम आहेत. पण अशा बरेच असतं, माझ्यापेक्षा कोण नाहीच मोठा, किंवा मी आहे म्हणून तुम्ही आहात वगैरे असं सगळं. त्याच्यानंतर इतरांना फसवायची वृत्ती असते माणसामध्ये. प्राण्यांमध्ये वगैरे ही वृत्ती नसते बघा. मनुष्यामध्येच असते. आणि अपूर्ण इंद्रिय आहेत आपली. हा तर हे जे दोष आहेत ना, आपण ह्यातनं थोडं बाहेर पडायला बघायला हवं. नाहीतर मनुष्य शरीराचे हे 4 दोष आहेत, की तो सतत चुका करत असतो, भ्रमात असतो, त्याची इंद्रिय अपूर्ण इंद्रिय आहेत, आणि त्याची इतरांना फसवायची वृत्ती असते. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण आहे ना ह्यातनं बाहेर पडायला बघायला पाहिजे, ज्ञानाच्या मार्गावर जायला. हा हे इथे त्यांनी छान सांगितलंय बघा. सत्ययुगात अ वराहदेव, म्हणजे वराहदेव हा अवतार घेतलेला, हिरण्याक्षने पृथ्वीला ह्याच्यात पळवून नेलेलं असतं, रसातल म्हणून. सगळ्यात शेवटचं लोक जिथे खूप अस्वच्छता वगैरे असते, मग आता तिथे कोण जाणार ना. म्हणून वराह अवतार म्हणजे डुक्करचा अवतार घेऊन विष्णू जाऊन पृथ्वीला घेऊन आले. मग वराहदेव आणि हिरणाक्ष हे वेगवेगळ्या ग्रहांवर होते. हम्म आता त्याच्यानंतर त्रेतायुगात राम आणि रावण हे वेगवेगळ्या देशांमध्ये होते. द्वापार युगात कौरव आणि पांडव समान कुटुंबातच आले, जवळ आले. आणि कलियुगात ना दैवी गुण आणि आसुरी गुण हे आपल्यामध्येच आहेत. कुठे बाहेर कोणाला शोधायची गरज नाही. ते बघा, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता, हे सगळं आपल्यामध्येच आहे. आणि राग, लोभ, मत्सर, वासना हे पण आपल्यामध्येच आहे. हम्म माताजी पुढची स्लाइड घ्या. दाखवलंय त्यांनी स्लाइड सुद्धा. हा हे बघा, हे सत्ययुगातलं वराहदेव आणि हिरणाक्ष. हे राम आणि रावण त्रेतायुगात. हे कौरव आणि पांडव. आणि कलियुगात आपल्या आतमध्येच आहे, तर आपण दैवी गुणांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. घ्या माताजी पुढची slide. तर हा जो मुखवटा आहे ना तो काढून टाका आणि मूळ स्वतःचा शोध घ्या. मी सांगितलं ना, आत्म्याचा स्वभावच आनंदी आहे. त्याला
म्हणजे आपले नैसर्गिक गुण आहेत हे, दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणे, हे खरं तर नैसर्गिक गुण आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आपण आत्मा आहोत, शरीर नाही, हे ओळखा. आता हे बघा, हा पण असुरी स्वभाव. तो बघा, तो गुगल वाला आहे, म्हणजे गुगलच्या त्या ह्याला नमस्कार करतोय, ऑफिस असेल. हं? तर म्हणजे जिथून आपला फायदा होतो त्या कशालाही हे समजायचं देव. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे बघा, तुम्ही लक्षात ठेवा, इथं प्रत्येक ठिकाणी चांगलं घाला. गुड इन तर गुड आउट. आतमध्ये चांगलं भराल तर बाहेर चांगलं येणार. चांगले ए, आमचं मांजर आले. तर आहे ना, हे बघा, चांगले विचार, विचार चांगले. चुप ना. तर मनात विचार चांगले, म्हणजे विचार जसे असतात तसे शब्द. शब्द जसे जसे तुम्ही मी सकाळी लवकर उठणार तर उठता, आपण उठतो व्यवस्थित. तर जसे शब्द तसे आपलं कार्य असतं. हं. मग जसं तुम्ही नेहमी वागता त्याच तुमच्या सवयी बनतात. मग सवयींमधून चरित्र घडत असतं. मग जसं तुमचं चरित्र असतं तेच विचार तुमच्या मनात येतात. मग ह्या प्रत्येक ठिकाणी चांगलं भरत चला. म्हणजे चांगलंच बाहेर येईल. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. गुड इन गुड आउट ही ती हे आहे. आता इथे बघा हे, की आपल्या सर्वांच्या आत भूते आहेत, त्या कंस शिशुपाल वगैरेला कसं पार करावं, कसं बाहेर. त्या मुली किती छान जप करतायत बघा. हरिनाम जप सांगितलंय ना, कलियुगाचा धर्म काय आहे, हरिनाम जप. आता तुम्ही किती आपली मराठी भक्तिगीतं बघा. हा, पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला. ते घ्या, किंवा नित्य वाचे तुझे नाम घेऊ, पांडुरंगी सदा लीन होऊ. म्हणजे शरणागती पण आहे पूर्ण, आणि नित्य वाचे तुझे नाम घेऊ. किंवा बाई मी विकत घेतला श्याम, काय खर्चलं नाही, खर्चली कवडी दमडी, नाही मोजीला दाम. असं पण जन्मभराच्या श्वासा इतुके, मोजियले हरिनाम. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हे मग ही ना, असं आपल्या आतले पण कालिया असे डोकं वर काढत असतात. तर आपण पण ना, कृष्णाने कसं त्याला, बघा, कृष्णांच्या चरणाचं किती हे होती. म्हणजे त्यांच्या चरणांचा आश्रय मिळाल्यावर तो कालियाच्या ते सगळ्या फण्यांना हे करून टाकतात, आणि त्या फण्यांवर उभं राहून वर येतात त्या नर्मदे यमुनेच्या डोहातनं. तर आपण पण लक्षात ठेवायला पाहिजे की हरिनाम जप, जर का तुम्ही कृष्णांशी जोडलं जाल ना, तर आपण पण आसुरी गुण वगैरे ह्यापासून लांब होऊ, आणि शुद्ध सत्व गुणांकडे आपली वाटचाल होईल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे बघा, तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहे का, हे पण लक्षात ठेवा. तर हो, मग याबद्दल तुम्ही काय करू शकता. तर त्यात दोन पर्याय असतात. मी काहीतरी करू शकतो, तर जे करू शकता ते करा, तुमच्याकडनं जेवढं घडतंय तेवढं. मग आणि काळजी करू नका. हं? जर का मी त्याबद्दल काहीही करू शकत नाहीये, मग काळजी करू नका. हा, कृष्ण समर्थ आहेत मग बघायची. मग आणि मग परत तुमच्या आयुष्यात काही समस्या आहे का, नाही, मग कशाची काळजी करता. हं? मग निर्भीडपणे कृष्णांनाशी जोडून घ्या आणि जीवन जगा. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. संपत आल्या अशा, आपण ती गोष्ट ऐकूया थोड्या वेळात. हा, तर एक 2च मिनिट, हा, आपण ती गोष्ट ऐकूया ह्यांची. तर कसं असतं ना, ते हे होते, दक्ष दक्ष प्रजापती ना, तर त्यांची मुलगी सतीचे लग्न कुणाशी होतं, शिवजींशी. आणि एकच दिवस असं होतं एकदा, आणि मुख्य म्हणजे हे बघा, हा, तुम्ही विश्वाची म्हणजे ही रचना लक्षात घ्याल ना, तर प्रजापतींपेक्षा शिवजींचं स्थान हे कितीतरी उच्च आहे. हा, म्हणजे अगदी गोलोक वृंदावनच्या जवळ आहे सदाशिव लोक शिवजींचा.
तर म्हणजे प्रजापतींपेक्षा उच्चच आहे तत्वतः शिवजींचं स्थान कितीतरी उच्च आहे. पण एक दिवस ना ह्या प्रजापतींची सभा भरलेली असते आणि त्या सभेमध्ये ना शिवजी बसलेले असतात आणि हे दक्ष प्रजापती त्या सभेत येतात आणि सगळी उठून उभी राहतात, पण शिवजी उठून उभे राहत नाहीत. आता कुठंही असं नाहीये की शिवजी हे कसे आहेत, कर्पूर गौरम करुणावतारम, करुणा आहे सगळ्यांविषयी त्यांना. सदा वसंतम हृदयारविंदे वगैरे असं खूप छान आहेत, गोड स्वभावाने. म्हणजे असा कुठंही त्यांचा ध्येय हेतू नसतो की त्यांना अपमान करणे दक्ष प्रजापतीचा वगैरे. पण काय होतं आणि शिवजी उठून उभे राहत नाहीत, एवढीशी क्षुल्लकशी गोष्ट हा माणूस एवढा लक्ष म्हणजे दक्ष प्रजापती एवढे लक्षात ठेवतात, त्या सभेतच शिवजींना अतिशय घालून पाडून बोलतात. तरी पण ना ते म्हणजे शांत आहेत ना, ते शुद्ध म्हणजे आद्य वैष्णव आहेत. तर ते आणि त्या उरलेले म्हणजे हसत वगैरे असतात. मग काय होतं, शिवजी तिकडनं त्या सभेतनं जेव्हा कैलासला परत येतात, तेव्हा एका शब्दाने पण सतीला असं काहीतरी झालं असं सांगत नाही. आणि ते काही पुढे पण करत नाहीत. पण हे तो मुद्दा सोडूनच द्यायला तयार नसतात. सतत त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी माझा अपमान केला आणि तेव्हा भाषा पण खूप हे वापरली. तुम्ही विस्ताराने कथा वाचा कधीतरी. मग ना हा एक यज्ञ करायचं ठरवतो आणि यज्ञाचं मुख्य ध्येय काय असतं, शिवजींना कमी दाखवणं. आणि सगळ्यांना आमंत्रण देतात, पण शिवजी म्हणजे कैलासला आमंत्रण देत नाहीत. आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं जरा विमानं येताना देवांना तिकडनं आणा म्हणून त्यांना कळू दे. मग सती आणि अशीच असतात आणि सती शिवजींना म्हणते की तिला दिसतात ना त्या यज्ञाच्या दिवशी की विमानं अशी जातात. ते एकानं थांबवून विचारते की काय आज कुठे सगळी निघाली आहेत. तर ते सांगतात की असं असं तुझ्या माहेरी तर मोठा यज्ञ आहे आणि वर जाता आता मनुष्याचा स्वभाव तसं त्यांचा पण स्वभाव की तुम्हाला नाही बोलवलं. मग बास तेवढं ऐकल्यावर सती एवढ्या हे होतात म्हणजे अस्वस्थ, माझ्या माहेरी यज्ञ आहे आणि मला बोलवलं नाही. मग शिवजी म्हणतात ठीक आहे असू दे. तर नाही नाही ते विसरले असतील पण आपल्याला जायला हवं. तर ते म्हणतात की मुद्दाम विसरले असले तर म्हणजे गुरु माता पिता ह्यांच्याकडे आमंत्रणाची वाट बघायची नसते. पण मग शिवजी म्हणतात की ते चुकून झालं असलं तर आमंत्रणाची वाट बघायची नसते. जर का मुद्दामूनच तुम्हाला नाही बोलवलेलं तर जाऊ नये. पण सती काय ऐकत नाही. मग शिवजी म्हणतात की मी येणार नाही, तुला जायचं असलं तर जा. मग नंदी बरोबर जाव म्हणतात. मग ही जाते बघते तर एवढा प्रचंड मोठा यज्ञ असतो. तर हिला आश्चर्य वाटायला लागतं, माझ्या सगळ्या बहिणी इथे आहेत आणि एवढी मोठं सगळं आयोजन आणि वडील मला कसे विसरले. मग ती आईला विचारते, मग आई झालेलं सगळं सांगते. मग तिला खूप वाईट वाटतं आणि ती यज्ञकुंडाजवळ जाते आणि सगळ्यांना म्हणजे संबोधन करते आणि म्हणते माझ्या नवऱ्याचा अपमान होताना ज्यांनी ज्यांनी तिथे प्रेझेंट होते म्हणजे जे कोण देवी देवता ऋषी वगैरे त्या सगळ्यांना त्याची शिक्षा मिळेल आणि ज्या म्हणजे कानानी म्हणजे जिथे आता माझ्या पतीची हे झाली अपमान, तर आता मला जिवंत राहण्याचे काय अधिकार नाही आणि योग अग्नीने सती स्वतःला जाळून घेते. मग नंदी आहे ना हे एका क्षणातच होतं हा सगळं. मग नंदी हे शिवजींना जाऊन कैलासाला सांगतो. मग तिथे शिवजींना खूप क्रोध येतो आणि हे म्हणजे वीरभद्र प्रकट होतात. मग ते वीरभद्र पुढे जातात यज्ञस्थळावर सगळं हे करून टाकतात. अ म्हणजे तेहेस नेहेस काय म्हणू आपण त्याला, सगळं उलतापालत करून टाकतात आणि जे हसलेले असतात ते खूप छान मोठी गोष्ट आहे. जे हसलेले असतात त्या देवाचे दात पाडतात वगैरे असं. म्हणजे ज्यांनी अपमान होताना ते स्थान पण सोडलं नाही, ऐकत राहिले त्याचा आनंद घेत असा प्रकार. मग त्याच्यानंतर शिवजी मागून येतात. आणि वीरभद्र ह्या दक्ष प्रजापतींच्या हवे बायकोला मग मारूनच टाकतो वाटतं, बरं ते मला आठवत नाही. पण मग नंतर शिवजी येतात. शिवजी नाही आणि त्याचं डोकं कापून टाकतात ह्या दक्ष प्रजापतींचं असं सगळं. मग शिवजी येतात आणि कोण मग शांत म्हणजे सगळे देवी देवता त्यांना शांत करतात वगैरे. मग बरीच मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर शिवजी ह्याला आणून बकऱ्याचं डोकं लावतात आणि सगळ्यांनाच काय 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 ते नीट पण करतात. तर मग त्याच्यानंतर मात्र ह्याला खरं ज्ञान येतं, अहंकार सगळा गळून पडतो आणि तपश्चर्या करायला दक्ष प्रजापती वनात निघून जातात आणि सती
शेवटी मरताना प्रार्थना करते की पुढचा जन्म मला शिवजींची पत्नी म्हणूनच मिळू दे म्हणून. आणि मग ती हिमालयांच्या पोटी पार्वती म्हणजे माता पार्वती म्हणून जन्म घेते. तर अशी मग लक्षात आलं ना की अज्ञानामुळे यज्ञात आमंत्रित केलं नाही. यज्ञाचं ध्येय काय ठेवलं बघा, हा आसुरी स्वभाव असतो. तर त्याचा म्हणजे परिणाम पण काय झाले. तो झालाय आपला अध्याय. हरे कृष्ण सर्वांनी. रेकॉर्डिंग स्टॉप करा मग. हो माताजी. रेकॉर्ड